Hello everyone. Welcome to the next video lecture from the subject Hospital and Clinical Pharmacy. In this lecture, we are going to learn the new chapter, that is physiological parameters with their significance. In this chapter, the contents of chapter are hematological parameters, urine and CSF analysis, and other parameters. In this chapter, we are going to study the various physiological parameters, their normal values, and significance of their increased value or decreased value. Then urine and CSF analysis, in that abnormal and normal constituents of urine and physical examination of urine, and also physical examination of CSF and normal and abnormal constituents present into CSF and their significance in normal body, and other parameters like blood pressure, heart rate, or body temperature are studied in this chapter. First, we will study the hematological parameters. Hematological parameters are related with the blood. So, in that, first we will study the hemoglobin. In this part, we are going to study the normal values of various parameters and significance of them. First hematological parameter is hemoglobin. Normal value in male is 15.5 plus or minus 2.5 ग्रॅम पर सेंट. आता इथे तुम्हाला व्हॅल्यूज लिहिताना त्याचं युनिट लिहिणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. अँड इन फिमेल नॉर्मल व्हॅल्यू इज 14 प्लस और मायनस 2.5 ग्रॅम पर सेंट. सो normal value of hemoglobin is different in male and female. Significance of hemoglobin: high hemoglobin levels could be indicative of a rare blood diseases like polycythemia. जर HB लेवल नॉर्मलपेक्षा जास्त असेल तर त्यामुळे पॉलिसायथेमियासारखे ब्लड डिसीज झालेले असू शकतात, हे इंडिकेशन आहे त्याचं. अँड लो हिमोग्लोबिन लेवल इंडिकेट्स दॅट पर्सन हॅज अ ॲनिमिया. आणि जर नॉर्मलपेक्षा HB लेवल कमी असेल तर त्या पर्सनला ॲनिमिया झालेला असू शकतो. सो दीज आर द सिग्निफिकन्स ऑफ हिमोग्लोबिन. सेकंड पॅरामीटर इज अ क्लॉटिंग टाइम ऑफ ब्लड. नॉर्मल व्हॅल्यू ऑफ क्लॉटिंग टाइम इज 4 to 10 minutes, और बाय स्लाइड अँड कॅपिलरी ट्यूब मेथड इट इज 3 to 6 minutes. दोन मेथडने फाइंड आउट केली जाते. सिग्निफिकन्स ऑफ क्लॉटिंग टाइम म्हणजे ब्लड क्लॉट होण्यासाठी किती वेळ लागतोय ते फाइंड आउट केलं जातं, त्याला क्लॉटिंग टाइम म्हटलं जातं. सो जर क्लॉटिंग टाइम हा डिक्रीज झाला असेल, म्हणजे पटकन जर ब्लड क्लॉट होत असेल, तर डिसीज लाईक हिमोफिलिया अँड नॉन विलब्रँड डिसीज वॉन विलब्रँड डिसीज मे बी ऑकर्स. अँड इन्क्रीज्ड इन अ क्लॉटिंग टाइम म्हणजे ब्लड क्लॉट व्हायला जर जास्त वेळ लागत असेल तर क्लॉटिंगसाठी लागणारे जे फॅक्टर्स आहेत किंवा जे विटॅमिन्स आहेत त्याची डिफिशियन्सी असू शकते. म्हणजेच विटॅमिन केची जर डिफिशियन्सी असेल तर त्यामुळे क्लॉटिंग टाईम आहे तो वाढू शकतो, आणि कमी झाला असेल तर हिमोफिलियासारखे डिसीज झालेला असू शकतो. नेक्स्ट पॅरामीटर इज pH ऑफ ब्लड. नॉर्मल pH ऑफ ब्लड इज 7.35 to 7.45. A blood pH imbalance can lead to two conditions, that is acidosis or alkalosis. ब्लड जर ॲसिडिक असेल तर ॲसिडोसिस झालेला असू शकतो, आणि अल्कलाईन असेल तर अल्कलोसिस झालेला असू शकतो. नेक्स्ट पॅरामीटर इज ESR, दॅट इज इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट. मीन्स RBC सेडिमेंटेशन होण्यासाठी किती टाईम लागतोय ते फाइंड आउट केलं जातं. त्याच्यासाठी दोन मेथड यूज केल्या जातात, वेस्टर ग्रीन मेथड अँड विंट्रोब मेथड. बाय वेस्टर ग्रीन मेथड ESR value is in male is 0 to 15 mm at the end of 1 hour, and in a female 0 to 20 mm at the end of 1 hour. And by using Winthrop method, the value for male is 0 to 9 mm at the end of 1 hour,
and for female 0 to 20 mm at the end of 1 hour. So significance of that ESR value is increased in a ESR suggests possible pathological condition like rheumatoid arthritis, TB, pneumonia, allergy, malignant tumor, etc. सो ESR म्हणजेच इरेथ्रोसाइट सेडिमेंटेशनचा रेट जर वाढलेला असेल, फास्ट होत असेल सेडिमेंटेशन, तर रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा TB किंवा न्यूमोनियासारखी कंडिशन झालेली असू शकते. अँड ESR इज डिक्रीजेस इन टू द पॉलिसायथेमिया, सिकल सेल ॲनिमिया, प्रोटीन शॉक, बर्निंग केस etc. नेक्स्ट पॅरामीटर इज RBC काउंट, रेड ब्लड सेलचा काउंट. नॉर्मल व्हॅल्यू त्याची मेनमध्ये 4.7 to 6.1 मिलियन सेल्स पर मायक्रोलिटर, दॅट इज 4.7 to 6.1 सेल्स पर MCL. In women 4.2 to 5.4 million cell per microliter, and in children 4 to 5.5 million cells per microliter. So ही युनिट्स सुद्धा इम्पॉर्टंट आहेत, त्याप्रमाणेच युनिट लिहायचे आहेत. सिग्निफिकन्स ऑफ RBC व्हॅल्यू, लो RBC काउंट जर असेल तर त्याच्यामुळे फटिगर, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ, डिझीनेस, वीकनेस प्रोड्यूस होऊ शकतो. अँड इन केस ऑफ हाय RBC काउंट इट मे प्रोड्यूस जॉईंट पेन, टेंडरनेस इन पाम्स ऑफ हँड्स ऑर सोल्स ऑफ फीट. सो कमी जास्त व्हॅल्यूज झाल्यामुळे सिग्निफिकन्स अशा प्रकारे दिसून येतात. देन WBC काउंट, नॉर्मल WBC काउंट इज 4,500 to 11,000 WBCs per microliter. It is same in a male and female. Increased WBC count may indicates the leukocytosis, and decreased WBC counts indicate the leukopenia. The word penia indicates decreased in a value, and the word cytosis indicates increased in a value. So ल्युकोपेनिया आहे म्हणजेच ल्युकोसाइट कमी झाले आहेत, आणि ल्युकोसायटोसिस आहे म्हणजेच ल्युकोसाइटची क्वांटिटी नॉर्मलपेक्षा जास्त झालेली आहे. सो जर WBC काउंट कमी झाला असेल तर त्या कंडिशनला ल्युकोपेनिया म्हणायचं आहे, आणि जर WBC काउंट वाढलेला असेल तर त्याला ल्युकोसायटोसिस म्हणायचं आहे. WBC count may be also increases into the infections such as tuberculosis, tumors, or inflammatory conditions such as arthritis. WBC चा रोल हा इन्फेक्टिशियस कंडिशन्समध्ये जास्त असतो. त्यामुळे जर एखादं इन्फेक्शन झालं असेल तर त्यावेळी WBCचे काउंट वाढतात, कारण फॅगोसायटोसिससाठी वगैरे WBCs यूज केले जातात. Next parameter is a platelet count. 15,000 to 4,50,000 per microliter of blood is a normal value of platelets. Increased count called as thrombocytosis, and decreased count is known as a thrombocytopenia. So platelets are important in case of blood clotting. सो जर प्लेटलेटची क्वांटिटी कमी जास्त झाली तर ब्लड क्लॉटिंगवरती फरक पडू शकतो. देन ब्लीडिंग टाईम, ॲज लाईक क्लॉटिंग टाईम ऑल्सो ब्लीडिंग टाईम इज इम्पॉर्टंट. सो नॉर्मल व्हॅल्यू ऑफ ब्लीडिंग टाईम इज 2 to 7 minutes, and by Duke method it is less than 3 minutes. Prolonged bleeding time may be result from decreased number of thrombocytes or impaired blood vessels. जर ब्लिडिंग टाईम नॉर्मलपेक्षा जास्त झाला, म्हणजे ब्लिडिंग जर कंटिन्यू होत राहिलं, तर त्याचा अर्थ आहे की थ्रोम्बोसाइट्स किंवा क्लॉटिंग करणारे जे फॅक्टर्स आहेत ते डिफिशियन्सी त्यांची प्रोड्यूस झालेली आहे बॉडीमध्ये, आणि त्यामुळे ब्लिडिंग जे आहे ते कंटिन्युअसली होत राहते. नॅचरली ब्लड क्लॉट होत नाही आहे. नेक्स्ट पॉईंट इज अ ब्लड शुगर. नॉर्मल व्हॅल्यू ऑफ ब्लड शुगर इज 80 to 120 mg per 100 ml of blood. Then in case of high glucose level, it may indicates diabetes mellitus, in which in thirst is increased, urination is increased, and which may leads to the blurred vision. And low glucose level indicates anxiety, sweating, and trembling.
सो ब्लड शुगर लेवल जर वाढली तर त्याला हायपरग्लायसेमिया असं म्हटलं जातं आणि त्या कंडिशनला डायबिटीज मेलाइटस म्हटलं जातं. आणि जर ब्लड शुगर लेवल नॉर्मलपेक्षा कमी झाली तर त्याला हायपोग्लायसेमिया म्हटलं जातं. हायपोग्लायसेमियामध्ये आपल्याला एन्झायटी, स्वेटिंग दिसून येतं. नेक्स्ट पॅरामीटर इज अ ब्लड कोलेस्टेरॉल. नॉर्मल व्हॅल्यू इज 150 to 240 mg per deciliter or mg% or per 100 ml. So increased blood cholesterol in case of coronary thrombosis, diabetes, obstructive jaundice and nephritis, and decreased blood cholesterol into hyperthyroidism and pernicious anemia. सो ब्लड कोलेस्टेरॉल लेवल वाढल्यामुळे कोरोनरी डिसीजेस होऊ शकतात, हार्टशी रिलेटेड डिसीज होऊ शकतात, ब्लड वेसल ब्लॉक होऊ शकतात, डायबिटीज पण होऊ शकतं. आणि डिक्रीज झाल्यामुळे हायपरथायरॉइडिझम किंवा पर्निशियस ॲनिमियाच्या केसमध्ये ब्लड कोलेस्टेरॉलची लेवल जी आहे ती नॉर्मलपेक्षा कमी झालेली दिसून येते. नेक्स्ट पॅरामीटर इज क्रिएटिनिन. नॉर्मल व्हॅल्यू इज 20 to 26 mg per kg per day or 1 to 2 mg per 100 ml. High creatinine levels may causes nausea, chest pain and low levels in case of severe liver diseases. Then blood urea, normal value is 8 to 26 mg per dl. Elevated blood urea may be due to urinary tract obstruction, congestive heart failure or recent heart attack. ब्लड युरिया कमी होण्याचे काही रिझन्स म्हणजे युरिनरी ट्रॅक ऑब्स्ट्रक्शन असेल किंवा हार्ट अटॅक जर येऊन गेला असेल रिसेंटली तर त्यामुळे ब्लड युरिया लेवल कमी होते. नेक्स्ट पॅरामीटर इज युरिन ॲनालिसिस. In urine analysis, there are 3 points: physical examination of urine, normal constituents of urine and abnormal constituents of urine. In physical examination, 5 tests are important. In that, volume, specific gravity, color, odor and pH are tested. We will see one by one. In case of volume, normal value is 1000 to 1800 ml. Significance of that: increased urinary volume causes excitement or nervousness and decreased volume causes excessive perspiration. जर युरिन व्हॉल्यूम नॉर्मलपेक्षा कमी झालं असेल तर पर्स्पिरेशन वाढलेलं असणार आणि जर नॉर्मलपेक्षा जास्त असेल तर एक्साइटमेंट वाढलेली असणार किंवा नर्वसनेस वाढलेला असणार, त्यामुळे युरिन व्हॉल्यूम हा वाढलेला असू शकतो. सेकंड पॉईंट इज अ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. नॉर्मल व्हॅल्यू इज 1.003 to 1.030. ही व्हॅल्यू एक्झाममध्ये विचारली जाते. सो त्याचे सिग्निफिकन्स आहेत: जर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी नॉर्मलपेक्षा इन्क्रीज झाली असेल तर युरिनमध्ये अल्ब्युमिन किंवा ग्लुकोजचा प्रेझेन्स असू शकतो. अँड इफ द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज डिक्रीज्ड then it indicates the interstitial nephritis. Color of urine, normal color is pale yellow or amber color. If the color of urine is changes, then it indicates various factors such as reddish urine indicates the ingestion of colored food, dark color brownish indicates presence of fever, green yellow color due to bile pigments and pink color due to precipitation of uric salt. युरिनचा कलर जर चेंज झाला असेल तर तो काही वेळा आपण इंजेक्शन केलेल्या फूडमुळे, कलर्ड फूड असेल किंवा कलर्ड मेडिसिन असतील तर त्याच्यामुळे चेंज होऊ शकतो. पण काही वेळा तो डिसीजसुद्धा इंडिकेट करत असतो. जर युरिनचा कलर डार्क असेल, ब्राउनिश असेल तर फीवर असू शकतो. Green or yellow color indicates presence of bile pigment into the urine. Then fourth factor is odor of urine. Normal odor is aromatic. If the odor is changed, it may be due to the ingestion of food and drug. Ammonical smell indicates the action of bacteria and smell of acetone indicates the ketosis. काही वेळा बॅड ओडर येत असेल तर त्यावेळी बॅक्टेरियाचा प्रेझेन्स सुद्धा असू शकतो तिथे. देन pH is 4.7 to 8.
Acidic urine indicates the high protein intake, acidosis and fever. And alkaline urine indicates loss of carbon dioxide due to excessive vomiting. तर pH युरिनचा 4.7 to 8 असला पाहिजे. जर तो ॲसिडिक असेल त्यापेक्षा जास्त तर फीवर असू शकतं किंवा प्रोटीनचा प्रेझेन्स असू शकतो युरिनमध्ये. आणि जर pH डिक्रीज्ड झालेला असेल किंवा pH इन्क्रीज झालेला असेल म्हणजेच अल्कलाईन झालेला असेल तर इट इंडिकेट्स द लॉस ऑफ कार्बन डायऑक्साइड ड्यू टू वॉमिटिंग. Next point is the normal constituents of urine. Normal constituents means which constituents are normally present into the urine or which should be present into the urine. In that first test is the urea. Urea is present into 80 to 90% of total urinary nitrogen. The level of urea is increased in a fever, diabetes and excessive adrenocortical activity. Second factor or second normal constituent is the ammonia. The presence of ammonia is increased in case of uncontrolled diabetes mellitus. जर अमोनियाची क्वांटिटी वाढली असेल तर डायबिटीज मेलाइटस झालेला असू शकतो. नेक्स्ट पॉइंट इज अ क्रिएटिनिन अँड creatine. Creatine is a 6% of total excretion of creatinine and creatinine ची व्हॅल्यू आहे नॉर्मल 20 to 26 mg per kg per day. Increased creatinine indicates starvation, hyperthyroidism and impaired carbohydrate metabolism, and decreased level indicates hypothyroidism. सो हायपोथायरॉइडिझम झालं असेल तर क्रिएटिनिनची लेवल कमी झाली असणार आणि हायपरथायरॉइडिझम झालं असेल तर क्रिएटिनिनची लेवल वाढलेली असणार. देन नेक्स्ट कॉन्स्टिट्युएंट इज द यूरिक ॲसिड. increased level of uric acid indicates leukemia and severe diseases. Then phosphates, increased level indicates osteomalacia, rickets, and decreased level indicates hypoparathyroidism and infectious diseases. Next normal constituent is oxalate. Normal quantity of oxalate is 20 mg per day. An increased level due to ingestion of fruits and vegetables and also due to metabolic diseases. सो हे सगळे नॉर्मल कॉन्स्टिट्युएंट आहेत युरिनमधले जे नॉर्मली युरिनमध्ये प्रेझेंट असले पाहिजेत, फक्त ते त्यांच्या नॉर्मल व्हॅल्यूमध्ये असले पाहिजेत. जर त्यांची व्हॅल्यू इन्क्रीज झाली तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं हे आपण या सिग्निफिकन्समध्ये स्टडी केलं आहे. नेक्स्ट पॉईंट इज अ ॲबनॉर्मल कॉन्स्टिट्युएंट ऑफ युरिन. Abnormal constituents means the constituent which must be absent into the urine. If that constituents are observed into the urine, then it indicates the presence of certain diseases. So हे जे abnormal constituent आहेत ते ॲबसेंट असले पाहिजेत, म्हणजे ते युरिनमध्ये प्रेझेंट नको आहेत आपल्याला. पण जर ते सापडले युरिन ॲनालिसिसमध्ये, युरिन टेस्टिंगमध्ये, तर त्याच्यामुळे नक्की कोणता ना कोणता तरी डिसीज झालेला असणार आहे. सो त्या कॉन्स्टिट्युएंटवरून आपल्याला डिटरमाइन करायचं आहे की कोणता डिसीज मे बी झालेला असू शकतो. सो फर्स्ट कॉन्स्टिट्युएंट ॲबनॉर्मल कॉन्स्टिट्युएंट इज प्रोटीन लाईक अल्ब्युमिन. इफ प्रोटीन प्रेझेंट इन टू द urine, then it indicates the severe exercise or high protein meal or pregnancy. Normal value is 30 to 200 mg, means 30 ते 200 mg पर्यंत जर मिळालं तर इट्स ओके, नॉर्मल व्हॅल्यू आहे ती. पण जर त्यापेक्षा जास्त क्वांटिटीमध्ये प्रोटीन प्रेझेंट असेल तर ते हाय प्रोटीन मीलमुळे असू शकतं किंवा प्रेग्नन्सीमुळे असू शकतं किंवा एक्सरसाइज जास्त झाल्यामुळे असू शकतं. पण जर त्यापेक्षा जास्त क्वांटिटीमध्ये मिळालं तर त्या कंडिशनला प्रोटीन युरिया किंवा अल्ब्युमिन युरिया असं म्हटलं जातं. अँड इट मे indicates the presence of pathological condition like glomerulonephritis or nephrotic syndrome, renal lesion or poisoning of renal tubule.
सो नॉर्मल व्हॅल्यूपेक्षा जास्त जर प्रोटीन प्रेझेंट असेल तर प्रोटीन युरिया किंवा अल्ब्युमिन युरिया म्हणायचं त्या कंडिशनला. आणि नेफ्रोटिक डिसीजेसमध्ये किंवा ग्लोमेरुलो नेफ्रायटिसमध्ये किंवा जर रिनल लेजन्स प्रोड्यूस झाले असतील काही तर त्यावेळी प्रोटीनची लेवल युरिनमधली इन्क्रीज झालेली असते. सेकंड ॲबनॉर्मल कॉन्स्टिट्युएंट इज ग्लुकोज. Normal value is 19 mg, but if glucose is present above 19 mg, then that condition is called as glycosuria and significance is a diabetes. जर डायबिटीज झाला असेल तर युरिनमधून ग्लुकोज एक्सक्रीट केलं जाणार आणि त्याची व्हॅल्यू ही नॉर्मलपेक्षा जास्त असणार. देन कीटोन बॉडीज नॉर्मल व्हॅल्यू इज 3 to 15 mg, and if normal value if the ketone bodies level is increased above 3 to 15 mg, then the condition is called as ketonuria, and it may be due to diabetes mellitus, pregnancy, or alkalosis or excessive fat metabolism. Then next pigments are bilirubin and bile salts. It may be due to obstructive and hepatic jaundice and liver diseases. Then blood, if blood is present into the urine, the condition is called as hematuria, and it may be due to lesions of kidney or urinary tract and black water fever. जर किडनीमध्ये काही इंटरनल डॅमेज झालं असेल किंवा युरिनरी लेजन्स झाले असतील, जर एखादी वूंड झाली असेल तर त्यामुळे सुद्धा युरिनमध्ये ब्लडचा प्रेझेन्स दिसू शकतो. सो दीज आर द ॲबनॉर्मल कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ युरिन. Next test is a cerebrospinal fluid examination, that is CSF examination. In that color is a brownish yellow. Color may be changed due to presence of blood due to subarachnoid hemorrhage. जर hemorrhage झाला इंटरनल तर त्यामुळे ब्लड प्रेझेंट असू शकतं त्याच्यामध्ये आणि त्यामुळे त्याचा नॉर्मल कलर चेंज होऊ शकतो. And conversion of hemoglobin to bilirubin indicates the spinal tumor or increased protein level. Then turbidity. Turbidity is abnormal, means CSF should be clear and non-turbid. पण जर ते टर्बिड दिसून आलं, जर त्याच्यामध्ये काही प्रेसिपिटेट दिसून आले तर ते ॲबनॉर्मल आहे. बिकॉज द टर्बिडिटी ड्यू टू प्रेझेन्स ऑफ RBC and it indicates the pneumococcal मेनिंजायटिस. मेनिंजायटिस झाल्यामुळे त्याच्यामध्ये RBC दिसू शकतात आणि त्यामुळे ती टर्बिडिटी आलेली असते त्या फ्लुइडला. नेक्स्ट इज RBC. RBC should be less than 5 per ml, and if it is more than that, then it includes subarachnoid hemorrhage. Then WBC 0 to 5 per mm cube, which indicates infection. जसं आपण मगाशी बघितलं WBCची व्हॅल्यू कधी वाढते, ज्यावेळी इन्फेक्शन झालेलं असतं त्या कंडिशनमध्ये. सो increased WBC count into CSF indicates the infection like polio, encephalitis, meningitis, etc. Then chlorides normal value is 116 to 122 milliequivalents per liter. It decreased level found into the meningitis. मेनिंजायटिसमध्ये त्या क्लोराईडची लेवल कमी झालेली दिसून येते. देन protein is a 15 to 40 mg per 100 ml. Increased protein indicates the inflammation, toxicity, or brain tumor. And next point is a glucose or sugar. Normal value is 30 to 60 mg per 100 ml. Decreased sugar level indicates meningitis, and increased sugar level into the diabetes mellitus or brain tumor. So this is the examination of cerebrospinal fluid. Now we are going to study the other parameters. In that, first, sperm count. Normal value is 60 to 150 million per ml of seminal fluid or 60 to 150 million per cc. So sperm count indicates the fertility of person. If the sperm count is less than normal, then it indicates the infertility into that person. जर sperm count कमी झालं असेल तर त्या तो पर्सन इनफर्टाईल आहे हे इंडिकेट होतं. Then basal metabolic rate, BMR. The BMR is low in starvation
undernutrition, hypothalamic disorders, Addison's disease, etc. सो बेझल मेटाबॉलिक रेट हा स्टार्वेशनमध्ये वगैरे कमी असतो आणि इट इज अबव नॉर्मल इन टू फीवर अँड डायबिटीज, ल्युकेमिया अँड पॉलिसायथेमिया. Next point is a respiratory rate. It is 12 to 18 breaths per minute. Tachypnea is a respiration rate greater than normal. जर रेस्पिरेटरी रेट हा नॉर्मलपेक्षा जास्त असेल तर टॅकिपनिया म्हटलं जातं आणि जर रेस्पिरेटरी रेट कमी असेल तर ॲपनिया म्हटलं जातं. देन बॉडी मास इंडेक्स BMI. If body mass index is below 18.5, then weight is underweight. 18.5 to 24.9, then person is normal or having healthy weight. If 25 to 29.9, then overweight. And if 30 and above, then person is obese. So obesity find out करण्यासाठी BMI बॉडी मास इंडेक्सचा यूज केला जातो आणि जशी व्हॅल्यू असेल त्याच्यानुसार वेटचा स्टेटस ठरवला जातो. Then cardiovascular parameters, in that first is a blood pressure 120 to 80 mm of Hg. Systolic blood pressure decreases in case of shock or peripheral vasodilation, and blood pressure is increases, then the condition is called as a hypertension. सो ब्लड प्रेशरची नॉर्मल व्हॅल्यू 120 to 80 mm of Hg आहे. हार्ट रेट जो आहे तो नॉर्मल व्हॅल्यू त्याची 70 to 80 पर मिनिट्स. हार्ट रेट अबव दॅन नॉर्मल, देन द कंडिशन इज कॉल्ड ॲज टॅकिकार्डिया, अँड हार्ट रेट below than normal, then called as a bradycardia. Then pulse rate is same as heart rate, 70 to 80 per minute, and significance are also same. Then body temperature, normal body temperature is 97 degree Fahrenheit to 99 degree Fahrenheit, means 36.1 degree Celsius to 37.2 degree Celsius. If the body temperature is increased than normal, then the condition is called as pyrexia or fever, and if the body temperature is decreased, then it is called as a hypothermia, means body temperature is less than normal. So these are the certain cardiovascular parameters. With this we have finished this chapter, and all parameters are important as a point of view of exam. So next chapter will be uploaded into next video. Thank you.